कालच्या लेक्चरला आपण डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन बघितले. बघा इक्वेशन काय काय त्याचे. एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय हे इक्वेशन असेल डिस्प्लेसमेंट ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. वेलॉसिटीसाठी प्लस मायनस ओमेगा स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि ॲक्सेलरेशनसाठी इक्वेशन होतं मायनस ओमेगा स्क्वेअर एक्स. तर यानंतर जर आता हे फॉर्म्युला आपण बघितले वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनचे, तर यामध्ये टीची व्हॅल्यू दिसून येत नाही. म्हणजेच एक्स हा एक्सचा जो फॉर्म्युला आहे म्हणजे डिस्प्लेसमेंटचा जो फॉर्म्युला आहे तो आहे ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ही व्हॅल्यू तुम्हाला मिळते ॲट टाईम टी. तसं वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनच्या व्हॅल्यू आपल्याला ॲट टाईम टी मिळत नाहीत. त्या व्हॅल्यू काय येतात ते आपल्याला बघायचं आहे. म्हणजे आता आपल्याला काय बघायचं आहे बघा, एक्सप्रेशन फॉर velocity, displacement and acceleration of SHM of simple harmonic motion at time t. बघा पहिल्यांदा डिस्प्लेसमेंटचं घेऊया एक्झाम्पल फॉर्म्युला. डिस्प्लेसमेंट एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. हे असेल डिस्प्लेसमेंट ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन ॲट टाईम टी. मग वेलॉसिटी काढायची आहे बघा. व्ही इक्वल्स टू वेलॉसिटी कशी काढतो बघा, डी एक्स अपॉन डी टी. चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाईम इज कॉल्ड ॲज वेलॉसिटी. बघा डी बाय डी टी ऑफ एक्सची किंमत आहे आपल्याकडं ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ए साइन ओमेगा टी प्लस फाय. तर ही असेल तुमची व्हॅल्यू कशाची बघा, एक्सची. ह्यानंतर आपण हे डिफरन्शिएट करणार. डिफरन्शिएट करताना ए हा कॉन्स्टंट बाजूला काढला. डी बाय डी टी ऑफ साइन ओमेगा टी प्लस फाय. व्हॅल्यू काय मिळेल बघा, साइन ओमेगा टी प्लस फाय. आता साइन हा असेल एफ ऑफ एक्स. बघा हे आपण टीमध्ये डिफरन्शिएट करतोय म्हणून आपण याला काय म्हणणार, एफ ऑफ टी. साइन एफ ऑफ टी त्याआधी डेरिव्हेटिव्ह ऑफ डी बाय डी एक्स ऑफ साइन एफ ऑफ एक्स. काय ते बघा, डी बाय डी एक्स ऑफ साइन एफ ऑफ एक्स. उत्तर काय, कॉस एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, ज्याला म्हणतो आपण एफ डॅश ऑफ एक्स. आता आपण विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट करतोय म्हणजे काय येणार, डी बाय डी टी ऑफ साइन एफ ऑफ टी. साइन एफ ऑफ टी कारण फंक्शन कशामध्ये आहे, टीमध्ये आहे. उत्तर असेल कॉस एफ ऑफ टी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ टी, त्याला म्हणणार आपण एफ डॅश ऑफ टी. त्याला काय म्हणणार, एफ डॅश ऑफ टी. बघा ए कॉन्स्टंट साइन एफ ऑफ टी. उत्तर काय असेल, कॉस एफ ऑफ टीची व्हॅल्यू किती आहे बघा, ओमेगा टी प्लस फाय इंटू काय घेणार आपण, डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ टी. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ टी म्हणजेच कोणाचं, ओमेगा टी प्लस फायचं डेरिव्हेटिव्ह इक्वल्स टू ए कॉस ओमेगा टी प्लस फाय इंटू, बघा इथं सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेतले, डेरिव्हेटिव्ह ऑफ ओमेगा टी प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ फाय इक्वल्स टू ए कॉस ओमेगा टी प्लस फाय इंटू, बघा यामध्ये कॉन्स्टंट का असेल, ओमेगा इंटू बघा राहणार टी. डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजेच काय मिळणार बघा, डी टी अपॉन डी टी. उत्तर असेल 1 प्लस फाय. ह्यामध्ये टीची व्हॅल्यू नाही म्हणजे फाय हा काय झाला, कॉन्स्टंट आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह असतं 0 इक्वल्स टू, बघा ब्रॅकेटमध्ये किंमत मिळेल ओमेगा आणि हा ए म्हणजेच काय घेणार आपण, ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. हा असेल तुमचे वेलॉसिटी व्ही, वेलॉसिटी ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन ॲट टाईम टी. बघा डिस्प्लेसमेंट मिळेल ए साइन ओमेगा टी प्लस फाय, वेलॉसिटी मिळेल ए ओमेगा कॉस ओमेगा टी प्लस फाय. त्यानंतर बघणार आपण ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजे काय घेतो बघा, ॲक्सेलरेशन इज द चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम. चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाईम म्हणजेच काय मिळणार, डी व्ही अपॉन डी टी. डिफरन्शिएट करणार डी बाय डी टी ऑफ व्ही म्हणजेच काय बघा तुमच्याकडं, ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय. परत आता इथं डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरणार कुठला, कॉसचा. डी बाय डी एक्स ऑफ कॉस एफ ऑफ एक्स. उत्तर काय असतं बघा, मायनस साइन एफ ऑफ एक्स
इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स, ज्याला आपण म्हणतो एफ डॅश ऑफ एक्स. तसंच आता एक्सच्या ठिकाणी आपण डिफरन्शिएट कोणाबरोबर करणार, टी बरोबर, कारण फंक्शन तुमचं कशामध्ये असणार आहे, टीमध्ये असणार आहे. एफ ऑफ टी इक्वल्स टू फॉर्म्युला येईल मायनस साईन एफ ऑफ टी इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ टीला काय होणार, एफ डॅश ऑफ टी इक्वल्स टू. बघा ह्या दोघांमध्ये परत कॉन्स्टंट काय असेल, ए ओमेगा. डेरिव्हेटिव्ह करणार कोणाचं, डी बाय डी टी ऑफ कॉस एफ ऑफ टी म्हणजेच काय, ओमेगा टी प्लस फाय इक्वल्स टू ए ओमेगा. कॉसचं डेरिव्हेटिव्ह असेल मायनस साईन, इथं मायनस लिहितो, मायनस साईन एफ ऑफ टी म्हणजेच काय, ओमेगा टी प्लस फाय इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ टी म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ ओमेगा टी प्लस फाय इक्वल्स टू. बघा मायनस आधी लिहिला, ए ओमेगा साईन ओमेगा टी प्लस फाय इंटू, पुन्हा डेरिव्हेटिव्ह काढताना सेपरेट डेरिव्हेटिव्ह घेणार, डी बाय डी टी ऑफ ओमेगा टी प्लस डी बाय डी टी ऑफ फाय इक्वल्स टू मायनस ए ओमेगा साईन ओमेगा टी प्लस फाय इंटू ब्रॅकेटमध्ये ओमेगा कॉन्स्टंट, डेरिव्हेटिव्ह ऑफ टी विथ रिस्पेक्ट टू टी म्हणजे डी टी अपॉन डी टी उत्तर असेल 1 प्लस फाय, फायमध्ये टीची व्हॅल्यू नाही म्हणून फाय कॉन्स्टंट होईल आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0 इक्वल्स टू. बघा हा मायनस ए ओमेगा इंटू काय येईल, हा ब्रॅकेटमधला ओमेगा इंटू काय येणार, साईन ओमेगा टी प्लस फाय आणि लास्ट उत्तर असेल तुमचं मायनस ए ओमेगाचा काय होईल स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस फाय. अशा पद्धतीनं ॲक्सेलरेशनसाठी फॉर्म्युला मिळेल मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस फाय. बघा डिस्प्लेसमेंट ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन ॲट टाईम टी इक्वल्स टू मिळेल तुम्हाला एक्स इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. वेलॉसिटी ऑफ सिम्पल हार्मोनिक expression of velocity of simple harmonic motion at time t मिळेल v इक्वल्स टू ए ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी प्लस फाय आणि ॲक्सेलरेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन ॲट टाईम टी फॉर्म्युला मिळेल ए इक्वल्स टू मायनस ए ओमेगा स्क्वेअर साईन ओमेगा टी प्लस फाय. आता आपण बघणार आहोत एक्सप्रेशन फॉर डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन ॲट मीन पोझिशन अँड एक्स्ट्रीम पोझिशन. बघा दोन कंडिशन्स आपल्याला बघायचे आहेत, मीन पोझिशनसाठी येणाऱ्या डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनच्या व्हॅल्यू, त्याचबरोबर एक्स्ट्रीम पोझिशनसाठी येणाऱ्या डिस्प्लेसमेंट वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनच्या व्हॅल्यू. बघा डिस्प्लेसमेंट आपण कशाने दाखवतो, डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय बघा, पहिला पॉईंट बघणार आपण डिस्प्लेसमेंटसाठी. बघा डिस्प्लेसमेंट ऑफ simple harmonic motion is given by x equals to a sin omega t plus phi. x equals to a sin omega t plus phi. बघा आता काय सांगितले, ॲट मीन पोझिशन दोन कंडिशन्स आपल्याला बघायचे आहेत. डिस्प्लेसमेंट पहिला बघणार आपण ॲट, पहिलं पॉईंट घेतो इथं मीन पोझिशन. ॲट मीन पोझिशन काय सांगितलं बघा, ॲट मीन पोझिशन ओमेगा टी प्लस फाय म्हणजे हा जो अँगल आहे साईनचा त्याची व्हॅल्यू किती असते बघा, 0 और पाय. व्हॅल्यू किती असते बघा, 0 और पाय. म्हणजे साईन काय येईल 0 किंवा साईन काय येईल पाय म्हणजेच 180 डिग्री. साईन 0ची किंमत 0 असते आणि साईन पायची किंमतसुद्धा किती असते, 0 असते. म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे एक्स इक्वल्स टू व्हॅल्यू किती मिळणार तुम्हाला 0. एक्सची व्हॅल्यू किती मिळणार आहे बघा 0. त्यानंतर दुसरी कंडिशन घेणार आपण ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. बघा ॲट एक्स्ट्रीम पोझिशन ओमेगा टी प्लस फायची व्हॅल्यू असते π/2 और 3π/2. म्हणजे आता साईनचा अँगल किती होईल बघा, साईन π/2 और साईन 3π/2 म्हणजे साईन 90 डिग्री और साईन 270 डिग्री. आता दोन्ही ठिकाणी व्हॅल्यू काय असते बघा, साईन 90 डिग्रीची व्हॅल्यू आहे +1 तर साईन 270 डिग्रीची व्हॅल्यू आहे -1. म्हणजेच एक्सची आता आपल्याला व्हॅल्यू काय काय मिळतील बघा, एक्स इक्वल्स टू पहिली व्हॅल्यू मिळेल ए साईन π/2, दुसरी व्हॅल्यू मिळेल एक्स इक्वल्स टू ए साईन
3π/2. 3π/2 बघा, साईन π/2 व्हॅल्यू 1 म्हणजे एक्सची व्हॅल्यू इथे किती मिळणार तुम्हाला, ए प्लस ए. त्यानंतर साईन 3π/2ची व्हॅल्यू आहे -1 म्हणजे इथे एक्सची व्हॅल्यू किती मिळणार, -a. इथे मिळणार प्लस ए, इथे मिळणार -a म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथं काय मिळतील, +-a ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. बघा, मीन पोझिशनसाठी एक्सची व्हॅल्यू असेल x = 0 आणि एक्स्ट्रीम पोझिशनसाठी एक्सची व्हॅल्यू असेल x = +-a. मग आता ह्यातली कमी व्हॅल्यू कुठली, तर 0 ही व्हॅल्यू काय आहे, कमी आहे. म्हणून काय सांगितलेलं बघा, ॲट मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन इज मिनिमम. म्हणून तुम्हाला ही व्हॅल्यू मिळणार एक्स मीनची. त्यानंतर ॲट एक्स्ट्रीम पोझिशन ही व्हॅल्यू काय, +-a. बघा, 0पेक्षा ही व्हॅल्यू मोठी आहे म्हणून काय सांगितलं बघा, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन डिस्प्लेसमेंट ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन इज मॅक्सिमम. म्हणजेच मीन पोझिशनसाठी डिस्प्लेसमेंट मिनिमम असेल म्हणजे 0 आणि एक्स्ट्रीम पोझिशनसाठी डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम असेल म्हणजेच +-a. ह्यानंतर आपण बघणार आहे वेलॉसिटीसाठी. बघा, वेलॉसिटीसाठी फॉर्म्युला आहे v = ±ω² x². पहिली कंडिशन घेणार ॲट मीन पोझिशन. बघा, मीन पोझिशनसाठी एक्सची व्हॅल्यू किती आहे, 0. एक्सची व्हॅल्यू किती आहे बघा, 0. म्हणजे हे इक्वेशन काय येईल, v = ±ω² किती मिळेल, फक्त a². म्हणून तुम्हाला व्हीची व्हॅल्यू मिळेल v = ±√ किती येईल a² a आणि हा असेल तुमचा ओमेगा, ±a. दुसरी कंडिशन घेणार आपण ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्स्ट्रीम पोझिशनसाठी एक्सची व्हॅल्यू किती आहे बघा, +-a. म्हणजे v = किती मिळणार तुम्हाला, ±ω² हा असेल a² मायनस x² म्हणजे कोणाचा स्क्वेअर, +-a² व्हॅल्यू मिळेल +-ω√a² मायनस +a² a². आता a² मायनस a² व्हॅल्यू येईल 0, √ असेल 0 आणि 0 × +-ω म्हणजेच व्हीची व्हॅल्यू तुम्हाला किती मिळेल, 0. व्हीची व्हॅल्यू किती मिळणार बघा, 0. म्हणजे मीन पोझिशनसाठी तुम्हाला व्हीची व्हॅल्यू मिळाली +-aω आणि एक्स्ट्रीम पोझिशनसाठी व्हीची व्हॅल्यू मिळाली 0. मग या दोन्हींमधली जास्त व्हॅल्यू कुठली आहे, तर +-aω. ह्याचाच अर्थ काय, ॲट मीन पोझिशन वेलॉसिटी ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन इज मॅक्सिमम. अँड ॲट एक्स्ट्रीम पोझिशन velocity of simple harmonic motion इज मिनिमम. कारण ती व्हॅल्यू किती असेल, 0 इज मिनिमम. तर ह्या असतील तुमच्या वेलॉसिटीच्या व्हॅल्यू. आता आपण बघणार आहे ॲक्सेलरेशन. तिसरा पॉईंट आहे ॲक्सेलरेशन. बघा, ॲक्सेलरेशनचा फॉर्म्युला आहे a = -ω²x. परत एकदा बघा, एक्सची व्हॅल्यू मीन पोझिशनसाठी आहे 0 आणि एक्स्ट्रीम पोझिशनसाठी आहे +-a. पहिली कंडिशन घेणार ॲट मीन पोझिशन. एक्सची व्हॅल्यू किती असेल बघा, 0. ॲट मीन पोझिशन एक्स किती आहे तुमचा, 0 आहे. म्हणून तुम्हाला व्हॅल्यू काय मिळतील, a = बघा -ω² × 0 म्हणजेच एची व्हॅल्यू किती मिळणार तुम्हाला, 0 मिळेल. एची व्हॅल्यू किती मिळेल बघा, 0. त्यानंतर सेकंड कंडिशन ॲट
एक्स्ट्रीम पोझिशन, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन व्हॅल्यू काय असेल बघा, एक्सची व्हॅल्यू प्लस मायनस ए. एक्सची व्हॅल्यू किती आहे बघा, प्लस मायनस ए. प्लस मायनस ए ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. एक्सची व्हॅल्यू असेल ती व्हॅल्यू इथं ठेवूया, एच्या ठिकाणी सॉरी एक्सच्या ठिकाणी हा असेल मायनस ओमेगा स्क्वेअर आणि एक्सची व्हॅल्यू असेल प्लस मायनस ए इक्वल्स टू प्लस ए घेतला तर हा प्लस आणि हा मायनस का होईल मायनस, आणि हा मायनस आणि हा मायनस का होईल प्लस, म्हणजे एकदा प्लस साईन येईल एकदा मायनस साईन येईल आणि उत्तर असेल ए ओमेगा स्क्वेअर. बघा ॲक्सेलरेशनची व्हॅल्यू असेल प्लस मायनस ए ओमेगा स्क्वेअर. हे असेल एक्स्ट्रीम पोझिशनसाठी व्हॅल्यू. बघा ॲक्सेलरेशन मीन पोझिशनसाठी 0, एक्स्ट्रीम पोझिशनसाठी प्लस मायनस ए ओमेगा स्क्वेअर. याचाच अर्थ काय, ॲट मीन पोझिशन, ॲट मीन पोझिशन, ॲट मीन पोझिशन तुमचे व्हॅल्यू असेल ॲक्सेलरेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन, ॲक्सेलरेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन इज मिनिमम, इज मिनिमम. आणि ॲट एक्स्ट्रीम पोझिशन मीन झाली आता कुठली येईल, एक्स्ट्रीम पोझिशन. ॲट एक्स्ट्रीम पोझिशन ॲक्सेलरेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन इज मॅक्सिमम, इज मॅक्सिमम. मॅक्झिमम म्हणजेच व्हॅल्यू किती असेल बघा, प्लस मायनस ए ओमेगा स्क्वेअर. परत एकदा आपण बघूया. बघा वेलॉसिटी ॲट मीन पोझिशन, वेलॉसिटी ॲट मीन पोझिशन व्हॅल्यू किती मिळेल, वेलॉसिटी ॲट मीन पोझिशन बघा एक्स इक्वल्स टू 0 आणि ॲट एक्स्ट्रीम पोझिशन एक्स इक्वल्स टू प्लस मायनस ए. म्हणून ॲट मीन पोझिशन डिस्प्लेसमेंट ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन इज मिनिमम. एक्सची व्हॅल्यू काय असेल मिनिमम असेल, एक्स्ट्रीम पोझिशनसाठी डिस्प्लेसमेंट तुमचं मॅक्झिमम असेल म्हणजेच व्हॅल्यू असेल प्लस मायनस ए. त्यानंतर वेलॉसिटी, वेलॉसिटीची व्हॅल्यू बघा ॲट मीन पोझिशन किती मिळते, प्लस मायनस ए ओमेगा. याचा अर्थ ॲट मीन पोझिशन वेलॉसिटी इज मॅक्झिमम आणि ॲट एक्स्ट्रीम पोझिशन व्हीची व्हॅल्यू असते 0 म्हणजेच एक्स्ट्रीम पोझिशनला वेलॉसिटी ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन काय असेल मिनिमम. ॲक्सेलरेशन ॲट मीन पोझिशन आहे 0, ॲट एक्स्ट्रीम पोझिशन आहे प्लस मायनस ए ओमेगा स्क्वेअर. याचाच अर्थ काय, ॲट मीन पोझिशन ॲक्सेलरेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन इज मिनिमम म्हणजे 0 आणि एक्स्ट्रीम पोझिशनसाठी ॲक्सेलरेशन असेल तुमचा मॅक्झिमम म्हणजेच प्लस मायनस ए ओमेगा स्क्वेअर. एक छोटासा चार्ट तयार करूया. बघा इथं घेतो डिस्प्लेसमेंट, त्यानंतर वेलॉसिटी आणि त्यानंतर घेतो ॲक्सेलरेशन. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी अँड ॲक्सेलरेशन एक्स व्ही ए. त्यानंतर इथं असतील तुमच्या मीन पोझिशन आणि इकडं असतील तुमच्या एक्स्ट्रीम पोझिशन, मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशन. बघा डिस्प्लेसमेंट मीन पोझिशनसाठी 0, एक्स्ट्रीम पोझिशनसाठी प्लस मायनस ए. मीन पोझिशनसाठी 0, एक्स्ट्रीम पोझिशनसाठी प्लस मायनस ए म्हणजे डिस्प्लेसमेंट असेल 0 प्लस मायनस ए. वेलॉसिटी, वेलॉसिटी बघा वेलॉसिटी असेल मीन पोझिशनसाठी प्लस मायनस ए ओमेगा, एक्स्ट्रीम पोझिशनसाठी 0. वेलॉसिटी असेल मीन पोझिशनसाठी प्लस मायनस ए ओमेगा, एक्स्ट्रीम पोझिशनसाठी 0 आणि ॲक्सेलरेशन असेल तुमचं मीन पोझिशनसाठी 0, एक्स्ट्रीम पोझिशनसाठी प्लस मायनस ए ओमेगा स्क्वेअर, प्लस मायनस ए ओमेगा स्क्वेअर. तर अशा पद्धतीने तुम्हाला डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशनच्या व्हॅल्यू मिळतील. आता आपण ॲम्प्लिट्यूड, पिरियड अँड फ्रिक्वेन्सी ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन बघणार आहोत. बघा पहिल्यांदा पॉईंट बघायचा आहे ॲम्प्लिट्यूड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. पहिला पॉईंट आहे ॲम्प्लिट्यूड ऑफ, ॲम्प्लिट्यूड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन, ॲम्प्लिट्यूड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. तर यामध्ये डायग्राम एक तुम्हाला इथे दिलेला आहे, त्यामध्ये काय सांगितलं बघा, कन्सिडर अ पार्टिकल पी परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन अलॉंग द स्ट्रेट लाईन यम एन. बघा पी हा पार्टिकल आहे जो काय करतो, सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो अलॉंग द लाईन यम एन. सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये पार्टिकलचं मोशन कसं असणार आहे, टू अँड फ्रो. म्हणजे बघा ओ ही मीन पोझिशन सांगितलेली आहे, इथून पार्टिकल काय होईल यमपर्यंत मूव्ह होईल, पुन्हा तो पाठीमागं एनपर्यंत येईल, पुन्हा यमपर्यंत जाईल, पुन्हा एनपर्यंत येईल. म्हणजे तो कसा असणार आहे, अलॉंग यम एन पार्टिकल काय करणार आहे, सिम्पल हार्मोनिक मोशन काय करणार आहे, परफॉर्म करणार आहे. त्यानंतर काय सांगितले बघा, ओ इज द सेंटर ऑफ यम एन अँड इज कॉल्ड मीन पोझिशन ऑफ पार्टिकल. बघा यम एनचा सेंटर काय घेतला आपण, ओ घेतला आणि त्याला काय म्हटलं, पार्टिकलची मीन पोझिशन आहे असं म्हटलं.
त्यानंतर आपण डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन बघणार आहे. डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपल्याकडे आहे. डिस्प्लेसमेंट आपण कसं दाखवतो बघा. सिंपल हार्मोनिक मोशनमध्ये डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन काय असतं, एक्स इक्वल्स टू ए साइन ओमेगा टी प्लस फाय. ए साइन ओमेगा टी प्लस फाय हे काय असतं, डिस्प्लेसमेंट असतं. त्यानंतर काय सांगितलं बघा, द पार्टिकल विल हॅव इट्स मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट व्हेन साइन ओमेगा टी प्लस फाय इक्वल्स टू प्लस मायनस 1 व्हेन एक्स इक्वल्स टू प्लस मायनस ए. बघा आता काय सांगितलेलं आहे, पार्टिकलचं जे डिस्प्लेसमेंट आहे, एक्स म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट. इक्वेशन काय घेतलं बघा, ए साइन ओमेगा टी प्लस फाय. त्यानंतर पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट मॅक्झिमम कधी असणार, ज्या वेळेला साइन ओमेगा टी प्लस फाय, साइन ओमेगा टी प्लस फायचं व्हॅल्यू किती असेल, प्लस मायनस 1 असेल. काय सांगितलं बघा, particle will have perform maximum displacement when x equals to when sin omega t plus phi equals to plus minus 1. ज्या वेळेला sin omega t plus phi ची व्हॅल्यू प्लस मायनस 1 असणार आहे, त्यावेळेला पार्टिकल काय करणार आहे, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट परफॉर्म करणार आहे. आता sin omega t plus phi ची व्हॅल्यू प्लस मायनस 1 म्हणजे इथं x ची व्हॅल्यू किती मिळणार तुम्हाला बघा, प्लस मायनस a. दॅट इज व्हेन एक्स इक्वल्स टू प्लस मायनस ए. म्हणजे एक्स इक्वल्स टू प्लस मायनस ए हे काय असेल, पार्टिकलचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असेल. म्हणून काय सांगितलं बघा, दिस डिस्टन्स इज कॉल्ड ॲज ॲम्प्लिट्यूड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. म्हणून हे जे डिस्टन्स आहे, काय डिस्टन्स आहे बघा, एक्स इक्वल्स टू प्लस मायनस ए, या डिस्टन्सला आपण काय म्हणणार आहे, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय, ॲम्प्लिट्यूड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. म्हणजे बघा, पार्टिकल मीन पोझिशनला असेल ओ ह्या पॉईंटला, तिथून तो जास्तीत जास्त कुठंपर्यंत जाईल, यमपर्यंत, आणि तो परत कुठे येईल, यनपर्यंत. म्हणजे यम आणि यन हे त्याचे काय असतील, एक्स्ट्रीम पोझिशन्स असतील, आणि तिथं व्हॅल्यू किती असेल, प्लस मायनस ए. समजा यमच्या ठिकाणी प्लस ए असेल तर यनच्या ठिकाणी व्हॅल्यू किती असेल, मायनस ए. म्हणजेच मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट तुमचं किती असेल, प्लस मायनस ए. म्हणून तुम्हाला काय सांगितलं बघा, हे जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असणार आहे ते डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असणार आहे, ॲम्प्लिट्यूड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. मग सिम्पल हार्मोनिक मोशनच्या ॲम्प्लिट्यूड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन डेफिनेशन अशी सांगितलेलं आहे, द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन फ्रॉम इट्स मीन पोझिशन. डेफिनेशन काय सांगितलं बघा, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन, पार्टिकल परफॉर्मिंग simple harmonic motion, performing simple harmonic motion from its mean position, from its mean position, from its mean position. बघा, पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे जो पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो त्या पार्टिकलचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट कुठून, फ्रॉम इट्स मीन पोझिशन, त्याच्या मीन पोझिशनपासूनचं जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट असणार आहे पार्टिकलचं, कधी, ड्युरिंग परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन. म्हणून डेफिनेशन काय दिले बघा, मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट, जास्तीत जास्त डिस्प्लेसमेंट कुणाचं, ऑफ पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन. सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणाऱ्या पार्टिकलचं जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे फ्रॉम इट्स मीन पोझिशन, त्याच्या मीन पोझिशनपासूनचं जे मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट आहे ते मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजेच काय असेल, ॲम्प्लिट्यूड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. म्हणून ती व्हॅल्यू किती येईल तुमची, प्लस मायनस ए. तर हा असेल तुमचा ॲम्प्लिट्यूड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. त्यानंतर आपण बघणार आहे पिरियड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. यानंतर आपण काय कुठला पॉईंट बघायचा आहे बघा, पिरियड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन, पिरियड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. लक्षात द्या, द टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड पिरियड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. डेफिनेशन काय दिलं बघा, टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन टू कंप्लीट वन ऑसिलेशन. काय काय सांगितलं बघा, टाइम टेकन बाय पार्टिकल, टाइम टेकन बाय पार्टिकल, टाइम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन, परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन टू कंप्लीट वन ऑसिलेशन, टू कंप्लीट वन ऑसिलेशन, टू कंप्लीट वन ऑसिलेशन, टू कंप्लीट वन ऑसिलेशन. आता एक ऑसिलेशन कधी पूर्ण होणार बघा, मीन पोझिशनपासून समजा ओ या पॉईंटपासून यमला, यमपासून पुन्हा जाईल यनला, आणि यनपासून कुठे येईल परत यमला.
आता हा ओ पॉईंट कन्सिडर करायला नाही आपण बघा, म्हणजे यमपासून यनपर्यंत आणि यनपासून परत समजा यमपर्यंत, तर हा असेल तुमचा एक ऑसिलेशन, हा असेल एक ऑसिलेशन. मग हे एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी म्हणजे पार्टिकल ज्या पॉईंटपासून स्टार्ट झाला त्याच पॉईंटला परत येण्यासाठी जो वेळ लागणार आहे, टाईम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन. म्हणजे बघा, पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करताना एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी त्याला जो वेळ लागणार आहे, टाईम लागणार आहे, त्याला काय म्हणायचं आहे, पिरियड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. त्यानंतर परत आपण डिस्प्लेसमेंटचे एक्झाम्पल घेणार आहे. बघा, डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ॲट टाईम टी. डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल ॲट टाईम टी इज गिवन बाय, काय घेतो फॉर्म्युला, एक्स इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. हा आपल्याला हे डिस्प्लेसमेंटचा फॉर्म्युला, एक्स इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय. आता काय सांगितलं बघा, आफ्टर टाईम टी इक्वल्स टू, आफ्टर टाईम टी इक्वल्स टू टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा. म्हणजे आता इथं जी टीची व्हॅल्यू आहे, ओमेगा टीमध्ये जी टीची व्हॅल्यू आहे, ती टीची व्हॅल्यू किती असेल समजा, टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा. डिस्प्लेसमेंट विल बी. मग जर टीची व्हॅल्यू टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा असेल तर हे एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट किती असेल बघा, एक्स इक्वल्स टू ए साईन, तर ब्रॅकेट टाकतो, ओमेगा. टीची व्हॅल्यू आपण किती ठेवणार, टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा, प्लस किती येईल तुमचं इथं, फाय. सोडवलं पुढे एक्झाम्पल, ए साईन ओमेगात मल्टिप्लाय करा, ओमेगा टी प्लस ओमेगाला ओमेगा कॅन्सल होईल, 2 पाय राहील, प्लस इथे किती राहील, फाय, इक्वल्स टू असलेलं बघा, ए साईन ब्रॅकेटमध्ये 2 पाय प्लस ओमेगा टी प्लस फाय, ओमेगा टी प्लस फाय. आता साईन 2 पाय प्लस थिटाचा फॉर्म्युला आपण बघणार आहे. साईन 2 पाय प्लस थिटा इक्वल्स टू, उत्तर असतं बघा साईन थिटा. उत्तर किती असतं, साईन थिटा. तसंच 2 पाय प्लस ओमेगा टी प्लस फायला आपण काय म्हणणार आता, थिटा म्हणणार, आणि उत्तर किती येणार, साईन थिटा. म्हणजेच किती, ए साईन थिटाची व्हॅल्यू इथे किती असेल, ओमेगा टी प्लस फाय, ओमेगा टी प्लस फाय. हे असेल तुमचं डिस्प्लेसमेंट एक्स. बघा, एक्सची सुरुवातीची व्हॅल्यू होती ए साईन ओमेगा टी प्लस फाय. टीची, ह्यामध्ये टीची व्हॅल्यू ठेवली आपण समजा टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा, तर डिस्प्लेसमेंट मिळतं परत ए साईन ओमेगा टी प्लस फाय. म्हणजे दोन्ही डिस्प्लेसमेंट कशी आलीत, सेम आलीत. ह्याचाच अर्थ काय, द पार्टिकल इज ॲट सेम पोझिशन आफ्टर टाईम 2 पाय अपॉन ओमेगा. म्हणजे पार्टिकलची पोझिशन काय असणार आहे, सेम असणार आहे. कधी, ज्यावेळेला टीची व्हॅल्यू काय असेल, टी प्लस 2 पाय अपॉन ओमेगा. म्हणजे 2 पाय अपॉन ओमेगा एवढ्या वेळानंतर, म्हणजे आधी व्हॅल्यू टी होती, त्यामध्ये आपण समजा 2 पाय अपॉन ओमेगा ॲड केला, म्हणजे एवढा टाईम जर वाढवला तर पार्टिकल काय होणार आहे, त्याची जी सुरुवातीची पोझिशन होती त्याच पोझिशनला तो काय येणार आहे, परत येणार आहे. हे आपल्याला ह्या दोन रिझल्टवरून लक्षात येतं. ह्याचा अर्थ काय बघा, पार्टिकल इज ॲट सेम पोझिशन आफ्टर टाईम 2 पाय अपॉन ओमेगा. 2 पाय अपॉन ओमेगा ह्या वेळाला पार्टिकल काय असेल, सेम पोझिशनला असेल. म्हणजे तो काय होईल, त्याच्या सुरुवातीच्या पोझिशनला परत येईल. म्हणजेच तिथं त्याचं काय होईल, एक ऑसिलेशन कंप्लीट होईल. म्हणून काय सांगितलं बघा, दॅट मीन्स द पार्टिकल कंप्लीट्स वन ऑसिलेशन इन टाईम 2 पाय अपॉन ओमेगा. इट कॅन बी शोन दॅट. म्हणूनच आपण 2 पाय अपॉन ओमेगाला काय म्हणणार आहे, टाईम पिरियड टी. टाईम पिरियड टी, कारण टाईम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन टू कंप्लीट वन ऑसिलेशन इज कॉल्ड ॲज पिरियड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. बघा, ह्या इक्वेशनवरून, दोन्ही इक्वेशनवरून आपल्याला असं लक्ष येतं की पार्टिकल, वाटलं इथं नंबर देऊया 1 आणि 2, या दोन्ही इक्वेशनवरून आपल्याला लक्षात येतं की पार्टिकल काय होणार आहे, 2 पाय अपॉन ओमेगा एवढ्या वेळानंतर काय येणार आहे, आपल्या सुरुवातीच्या पोझिशनला परत येणार आहे. म्हणजे 2 पाय अपॉन ओमेगा ह्या वेळानंतर त्याचा पार्टिकल काय असणार आहे, एक ऑसिलेशन कंप्लीट करणार आहे. आणि एक ऑसिलेशन कंप्लीट करण्यासाठी लागणाऱ्या वेळाला आपण काय म्हणतो, टाईम पिरियड म्हणतो. म्हणून 2 पाय अपॉन ओमेगा इक्वल्स टू काय असेल, कॅपिटल टी, म्हणजेच काय, टाईम पिरियड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. त्यानंतर बघा, हेन्स टाईम पिरियड टी इज गिवन बाय, म्हणजेच तुम्हाला टीची व्हॅल्यू काय मिळणार आहे, टी इक्वल्स टू 2 पाय अपॉन ओमेगा. 2 पाय अपॉन ओमेगा. आता लक्षात घ्या, ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याकडे आहे के अपॉन एम. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे, के अपॉन एम. के हा आहे फोर्स, आणि एम असेल तुमचं फोर्स कॉन्स्टंट, आणि एम असेल तुमची व्हॅल्यू मासची.
म्हणून इथं आपण याला काय म्हणणार, फोर्स पर युनिट मास, फोर्स पर युनिट मास. ओमेगा स्क्वेअरची इथं व्हॅल्यू काय असेल, फोर्स पर युनिट मास. आता एक इक्वेशन बघितलं होतं बघा आपण, F इक्वल्स टू के एक्स आणि त्याचबरोबर F इक्वल्स टू एम ए, F इक्वल्स टू एम ए. तर ह्यावरून आपल्याला लक्षात येते की एम ए इक्वल्स टू काय लिहिणार आपण, के एक्स. यानंतर काय केलं बघा, एम इकडे डिवाइड केला आणि एक्स इकडे डिवाइड केला, म्हणजे काय येणार, ए अपॉन एक्स इक्वल्स टू के अपॉन एम. बघा म्हणजे के अपॉन एम म्हणजेच काय, ओमेगा स्क्वेअर. बघा ओमेगा स्क्वेअर एक व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली, फोर्स पर युनिट मास. आता आपण काय घेतले, दोन इक्वेशन घेतली फोर्सची, एक असेल के इंटू एक्स, दुसरा असेल एम इंटू ए. तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळणार, एम ए इक्वल्स टू काय घेतला, के एक्स घेतला, याचा एम केला डिवाइड केला, एक्स एला डिवाइड केला, तर ए अपॉन एक्स इक्वल्स टू व्हॅल्यू मिळेल के अपॉन एम, आणि के अपॉन एम म्हणजेच काय, ओमेगा स्क्वेअर. म्हणजे ओमेगा स्क्वेअरसाठी दुसरी व्हॅल्यू आपण काय लिहू शकतो, ए म्हणजे ॲक्सेलरेशन, एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. काय लिहू शकतो बघा, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. बघा आता आपल्याकडे टाईम पिरियडचा फॉर्म्युला आहे टी. टी इक्वल्स टू फॉर्म्युला किती मिळाला, 2 पाय अपॉन ओमेगा, आणि इथं आपण त्यासाठी लिहिणार 2 पाय अपॉन, बघा ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू किती आहे, के अपॉन एम, म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू किती येणार, स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन एम, स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन एम इक्वल्स टू, ह्यातला 2 पाय बाजूला काढला, इंटू काय राहील, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन एम, म्हणजेच हे उत्तर येईल 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ एम अपॉन के, स्क्वेअर रूट ऑफ एम अपॉन के. हा असेल तुमचा टाईम पिरियडची व्हॅल्यू. त्याचबरोबर बघा 2 पाय अपॉन, किंवा इथं लिहितो के अपॉन एम, 2 पाय अपॉन काय मिळाला, स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन एम, आणि के अपॉन एमसाठी आपण काय लिहिणार, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. म्हणजे हे तुम्ही असंही लिहू शकता, इक्वल्स टू, बघा 2 पाय डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट असंही तुम्ही लिहू शकता. बघा टीची व्हॅल्यू आहे 2 पाय अपॉन ओमेगा, ओमेगा म्हणजेच काय, ओमेगा स्क्वेअर म्हणजेच काय, के अपॉन एम, म्हणजे ओमेगाची व्हॅल्यू येणार स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन एम, स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन एम. ह्यातला 2 पाय बाजूला काढला, इंटू राहील इथला 1 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन एम, आणि याचा रेसिप्रोकल होईल स्क्वेअर रूट ऑफ एम अपॉन के, म्हणजे टीची व्हॅल्यू मिळेल 2 पाय इंटू स्क्वेअर रूट ऑफ एम अपॉन के. त्याचबरोबर टी इक्वल्स टू 2 पाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन एम आहे, आणि के अपॉन एमसाठी आपण काय लिहिणार, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. म्हणून आपण इथे असं लिहू शकतो, टी इक्वल्स टू 2 पाय अपॉन स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन एम, म्हणजेच काय, ॲक्सेलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. तर अशा पद्धतीने तुम्हाला काय व्हॅल्यू मिळतील, टाईम पिरियडच्या व्हॅल्यू मिळतील. ह्यानंतर आपण फ्रिक्वेन्सी बघणार आहे. फ्रिक्वेन्सी म्हणजेच काय सांगितलं बघा, नंबर ऑफ ऑसिलेशन्स परफॉर्म्ड बाय पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन पर युनिट टाईम. बघा त्यानंतर फ्रिक्वेन्सी बघणार आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन, फ्रिक्वेन्सी ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. डेफिनेशन आहे, नंबर ऑफ ऑसिलेशन्स, नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर युनिट टाइम, पर युनिट टाइम, नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर युनिट टाइम. बघा एक ऑसिलेशन म्हणजे काय सांगितलं, समजा यम पासून पार्टिकल जाईल एनला, आणि एन पासून पुन्हा कुठे येईल यमला, म्हणजे यम एन यम. ज्या पॉईंटला स्टार्ट केला त्याच पॉईंटला काय होईल, एंड होईल. म्हणजे पार्टिकल पुन्हा कुठे येईल, स्टार्ट केलेल्या पॉईंटला येईल, तिथं काय होणार, आपलं एक ऑसिलेशन पूर्ण होणार. मग समजा यम पासून एनला आणि एन पासून यमला, म्हणजे परत एक ऑसिलेशन पूर्ण व्हायला, समजा एखाद्या पार्टिकलला एक ऑसिलेशन पूर्ण होण्यासाठी 1 सेकंद वेळ लागत असेल, एक ऑसिलेशन पूर्ण होण्यासाठी 1 सेकंद वेळ लागत असेल, तर एका मिनटामध्ये किती ऑसिलेशन्स पूर्ण होतील. बघा एका मिनटामध्ये सेकंद किती, 60 सेकंद. एका सेकंदला एक ऑसिलेशन, म्हणजे 60 सेकंदमध्ये किती होतील, 60 ऑसिलेशन्स, 60 ऑसिलेशन्स काय होतील, पूर्ण होतील. म्हणजे 60 सेकंद म्हणजेच किती, 1 मिनिट. बघा युनिट टाईम म्हणजेच काय, तर 1 सेकंद, 1 मिनिट, 1 तास, 1 दिवस, 1 आठवडा, हे सगळे काय असतील, युनिट टाईम्स असतील. तर बघा एक ऑसिलेशन पूर्ण होण्यासाठी 1 सेकंद, मग 1 सेकंद ह्या युनिट टाईमचा विचार केला तर ऑसिलेशन किती आहेत, 1 आहे. पण 1 मिनिट ह्या युनिट टाईमचा विचार केला तर ऑसिलेशन्स किती आहेत, 60 आहेत.
मग एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळाला आपण काय म्हणतो, टाईम पिरियड टी. आणि काय सांगितलं बघा, युनिट टाईममध्ये पूर्ण होणारे जेवढे ऑसिलेशन्स आहेत, नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर युनिट टाईम इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी. म्हणून 60 ऑसिलेशन्स हे काय असते तुमची फ्रिक्वेन्सी, ती दाखवणार आपण एन. लक्षात आलं का बघा दोन्हीमधला फरक. टाईम टेकन बाय पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन टू कंप्लीट वन ऑसिलेशन. एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी म्हणजे एम पासून एनला आणि एन पासून एमला, इथून पार्टिकल एम टू एन, एन टू एम, इथं परत येण्यासाठी 1 सेकंद वेळ लागत असेल तर हा झाला त्याचा काय टाईम पिरियड, कारण तिथं एक ऑसिलेशन पूर्ण होईल. मग 1 मिनिटाचा जर वेळ घेतला तर असे आपल्याला किती ऑसिलेशन्स मिळतील, 60 ऑसिलेशन्स मिळतील. म्हणजे युनिट टाईम असेल त्यावेळी तुमचा 1 मिनिट आणि एका मिनिटामध्ये नंबर ऑफ ऑसिलेशन असतील 60, म्हणून 60 हा असेल तुमची फ्रिक्वेन्सी, कारण फ्रिक्वेन्सीची डेफिनेशन आहे नंबर ऑफ ऑसिलेशन्स पर युनिट टाईम. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय मिळेल, फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू मिळेल. बघा टी हा तुमचा टाईम पिरियड असेल, टाईम पिरियड म्हणजेच काय, तर एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ. तर बघा फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू जी आहे, एनचा फॉर्म्युला आपला मिळतो एन इक्वल्स टू 1/t. आत्ताच आपण बघितलं टीचा फॉर्म्युला आहे 2π/ω, म्हणजेच एनचा फॉर्म्युला किती येणार 1/2π/ω, म्हणजेच एन इक्वल्स टू मिळेल ω/2π. तर अशा पद्धतीने तुम्हाला मिळेल ω/2π हा एनचा फॉर्म्युला मिळेल. पण ओमेगा स्क्वेअर म्हणजेच किती आहे बघा, k/m. ह्यावरून ओमेगाची व्हॅल्यू किती येणार, √k/m. इथं 1/2π बाजूला काढला, एन इक्वल्स टू 1/2π बाजूला लिहिला, तर ओमेगाची व्हॅल्यू किती लिहिणार, √k/m. हा असेल तुमचा फ्रिक्वेन्सी ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. हे असेल फ्रिक्वेन्सी ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन. बघा टाईम पिरियड होता t इक्वल्स टू 2π √m/k आणि फ्रिक्वेन्सी आहे 1/2π √k/m. या दोन्हीमधला फरक लक्षात येत असेल तुमच्या, कारण n म्हणजेच काय 1/t. बघा टीचा रेसिप्रोकल करणार, 2πचा रेसिप्रोकल 1/2π आणि √m/kचा रेसिप्रोकल √k/m. म्हणून टीच्या अपोजिट तुम्हाला काय मिळेल, nचा फॉर्म्युला मिळेल. तर अशा प्रकारे आपल्याला ॲम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी अँड टाईम पिरियड ऑफ सिम्पल हार्मोनिक मोशन समजलेलं आहे.